नमस्कार. मी प्रवास करतोय तुम्हाला सातपुडा दाखवण्यासाठी, माझ्या मातीला दाखवण्यासाठी, माझ्या घराला दाखवण्यासाठी आणि त्यापैकीच आजचा हा प्रवास सातपुड्यातला इरायबारी ते कोयली विहीर, कित्येक वर्षाच्या पायी चालण्याच्या संघर्षाला संपवणारा रस्ता आहे, ज्यात सातपुड्याच्या खोल दऱ्या, जंगलाचा सुगंध आणि सातपुड्यातील माणूस एकमेकांशी मिळत असतो. सातपुडा पर्वतरांगेमध्ये मी बरेचसे व्हिडिओ बनवलेत. ॲक्च्युली सगळे व्हिडिओ आपले सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्येच आहेत आणि त्यापैकी एक ठिकाण म्हणजे इरायबारी. आत्ता जर तुम्ही बघितलं तर हा रूट मी कोयली विहीर, कंकळामाळ आणि देवघोई असा हा रूट ऑलरेडी केलेला आहे, पण इथून खाली कधीच नाही उतरलो. तर ही पहिली वेळ आहे आपली आणि हा रूट आपण खाली उतरणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये इथलं जे सीन असतं ना, हे बघण्यासारखं असतं. तर टाईम वेस्ट न करता चला माझ्या सांगते. हा जो रस्ता आहे ना, हा आपल्याला जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत असा लागेल. आणि ह्या प्रवासामध्ये ह्या रस्त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स लागतात, जे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसेलच. हे बघा, उतार किती तीव्र आहे बघा. आणि हा घाट जो तुम्ही ड्रोन क्लिप्समध्ये बघितला ना, ॲक्च्युली ड्रोन शॉटमध्ये ह्या घाटाची जी तीव्रता आहे ती इतकी नाही समजत. खूप रिस्की घाट आहे बरं का. हा व्हिडिओ बघून जर इथं कोणी बाहेरचं व्यक्ती येणार असेल तर ह्या गोष्टीची नक्कीच माहिती घ्या की या ठिकाणी लँडस्लाईड खूप जास्त प्रमाणात होते. आणि तुम्ही बघितलं तर आपल्या राईट साईडला जे दगड पडलेले आहेत, हे असंच यार, जर अशा तीव्र स्वरूपाच्या डोंगरांमध्ये जर रस्ते बनवले ना तर ते पूर्णपणे सक्सेस नाही होत. पण ह्या रस्त्यांमुळे इथल्या लोकांना थोडी सहजिकता प्राप्त होते. आणि तुम्ही बघू शकतात की आपल्या लेफ्ट साईडला खूप खोल दरी आहे. आणि मला वाटतं की समोरचं जे गाव आहे ना, ते देखील इरायबारीच असावं. हे बघा, आम्ही मागच्या वर्षी जेव्हा इथं आलो होतो ना, फक्त राईट साईडची दरड कोसळलेली होती. हीच एक साईट होती जिथं दरड कोसळलेली होती. पण आता अशा बऱ्याचशा ठिकाणी दगड खाली पडलेले आहेत, याचा अर्थ कोणत्याही क्षणी दगड येऊ शकतात वरतून खाली. या ठिकाणी कोणीच नाही बघा, फक्त पक्ष्यांचा आवाज येऊ राहिला आहे. ही आपली गाडी, मी आणि तुम्ही. हा जो एरिया आहे ना, या ठिकाणी जास्त वस्ती वगैरे नाही आहे. इरायबारी म्हणून गाव आहे किंवा पाडा असेल. त्याच्यानंतर इथून आपल्याला जायचं आहे कंकाळामाळ. कंकाळामाळवरून कोयली विहीर उतरायचं आहे आणि नंतर मग आपल्याला जायचं आहे अक्कलकुवा. तर मला वाटतं साधारणतः हा 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास असेल, पण प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. तर हा पहिला स्टॉप होता आपला. जास्त टाईम वेस्ट न करता चला पुढे. ह्या ठिकाणी जे टर्निंग्स आहेत ना, ते खूप शार्प आहेत. आणि रस्ता सिंगल आहे म्हणून खूप सांभाळून गाडी चालवायची असते. तुम्ही जर बघितलं तर आजूबाजूला रेलिंग्स देखील नाही आहे. हे रस्ते ना काही वर्षापूर्वी नव्हते, आता बनवलेले आहेत. इथं आहे ना बऱ्यापैकी जंगल आहे, पण जे लोक नवीन येतील ना त्यांना खूप सुंदर अनुभव इथं येईल. ह्याचं एक कारण आहे, इथला निसर्ग खूप निर्मनुष्य आहे. या ठिकाणी जास्त आपल्याला रहदारी नाही पाहायला भेटत. इरायबारी बघा, मला असं वाटतं की वरती जी वस्ती आहे ना, ती देखील इरायबारीचाच एक पाडा असावा आणि खाली देखील इरायबारी आहे.
2011-12मध्ये मी ह्या ठिकाणी आलो होतो, तेव्हा इथे येणं खूप कठीण होतं, रस्तेच नव्हते. पण आता चांगले रस्ते बनलेत आणि तुम्ही बघू शकतात की आपल्या लेफ्ट साईडला जे उंच सातपुड्याचे डोंगर दिसत आहेत ना, त्या डोंगरांच्या पलीकडे आमलीबारी घाट आहे, जो मोलगी अक्कलकुवा कनेक्ट होतो, मेन रस्ता आहे तो. खूप सुंदर निसर्ग आहे यार इथला. घडी घडी मी ह्या शब्दाचा उपयोग करते, पण पावसाळ्यामध्ये ना ह्या निसर्गाला खूप अलगच सुंदरता प्राप्त झालेली असते. तुम्ही जर बघितलं तर डोंगरांनी गवताची हिरवी चादर पांघरलेली असते आणि इथून कुवा 9 आणि खाई 4 किलोमीटर आहे. आपण सध्या येऊन पोचलो आहे खाई या ठिकाणी. खाई ह्या गावाच्या वेशीवरती आपण आहे आणि सरळचा जो रस्ता आहे ना, तो जातो अहवा आणि कुवा. पण आपल्याला सरळ न जाता लेफ्ट घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उतरतात तेव्हा तुम्हाला लेफ्ट घ्यायचा असतो ह्या साईडला आणि इथून आपल्याला कंकाळामाळ आणि त्याच्यानंतर कोयली विहीर जायचं आहे. इथून जो सातपुडा आपल्याला दिसतो ना, अप्रतिम. मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये बोललो आहे, माझे इमोशन्स मी कंट्रोल नाही करू शकत इथे आल्यावरती. याचं एक कारण सांगतो की सातपुडा प्रत्येक ठिकाणी चेंज होतो आणि प्रत्येक ठिकाणी सातपुड्याची वेगळी जाणीव असते. असं का? तर इथलं सीन. आपण जस्ट कुवा हे गाव क्रॉस केलं आहे. गाडी बघा, असं काहीतरी रस्ता आहे आणि मी का थांबलो असेल तर हे सीन बघण्यासाठी. या ठिकाणी इतके कमी लोक असतील ना, फक्त आपल्याला या वाऱ्याचा आणि आजूबाजूनी पक्ष्यांचाच आवाज इथं येतो आहे आणि इथला सीन बघा तुम्ही. आणि यासोबतच पावसाळ्यामध्ये जो झाडाचा जंगलाचा जो सुगंध असतो ना, तो मला येतो आहे. सातपुडा प्रत्येक ठिकाणी वेगळा जाणवतो आणि हे मी खूप व्हिडिओमध्ये बोललो आहे आणि ह्या ठिकाणी देखील एक वेगळी जाणीव आपल्याला प्राप्त होत असते. आणि पाऊस पण येऊ राहिला आहे. याच्या पहिले की पाऊस जास्त येईल, मी इथून निघतो. ऑफ रोड कम टारमॅक आहे. ॲक्च्युली इथं रस्ता बनवणं थोडं आहे ना डिफिकल्ट आहे यार. याचं एक कारण आहे की उतरतं जे पाणी असतं ना, उतारावरून जे पाणी येतं ना, ते रस्त्याला जास्तच खराब करतं. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, तीव्र स्वरूपाचा उतार एकदम. आणि आपण पहिल्यांदा आपल्या ॲक्शन 6मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हे बघा, बापरे, हा डिफिकल्ट पॅच आहे बरं का. 2 पॅच मला खूप डिफिकल्ट वाटतात, एक हा आणि एक वरचा. आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्या दोन्ही साईडला खाई आहे. काही पोरं भेटलेत, कंकाळामाळाचे आहेत ते. ॲक्च्युली कंकाळामाळाचं आणि माझं खूप जुनं नातं आहे, मनाचं नातं आहे. आणि कंकाळामाळाचे खूप लोक ओळखतात. मी पहिले खूप यायचो. व्हिडिओच्या फ्रेममध्ये समोरचं सीन बघा, काय सीन यार. आपल्या लेफ्ट साईडला घनदाट झाडी आणि समोर असलेले डोंगर. ओ ताई ताई ताई, सारखा सारखा सारखा. तसं काय नाही, आपलेच लोक इथं, माफ करून दिलं असतं मला. पण येऊन पोचलेलो आहे कंकाळामाळ ह्या गावाला. खूप सुंदर गाव आहे आणि ह्या ठिकाणी घरं आहे ना खूप दूर दूर पाहायला भेटतात. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर मला खूप जास्त माहिती आहे गावाची. इथं आहे ना असं सपाट मैदानच नाही आणि फक्त डोंगरं आणि आजूबाजूला दऱ्या आणि टेकड्या आणि घरं, असं काहीतरी हे गाव आहे. खूप सुंदर गाव वाटतं कंकाळामाळ. प्रवासाच्या 3ऱ्या टप्प्यावर आपण लागलेलो आहे. जस्ट कंकाळामाळ क्रॉस झालं आणि इथून आत्ता हा पूर्ण घाट क्रॉस करून आपल्याला जायचं आहे कोयली विहीर.
तर हा घाट देखील रिस्की आहे बरं का. पहिले हा कच्चा रस्ता होता, पण गेल्या काही 4-5 वर्षापूर्वी हा रस्ता यांनी बनवून टाकला. त्यामुळे थोडं सोयीस्कर पडतं, पण हा देखील घाट तुम्हाला बघायचा आहे. आता आपल्याला उतरायचा आहे हा घाट. ॲक्च्युली घाटने आपल्याला डोंगर उतरायचा आहे. आणि तुम्ही जर इथून बघितलं ना, तर पूर्वीच्या काळी हा जो समोरचा रस्ता दिसतोय तुम्हाला, ह्या समोरच्या रस्त्यावरून प्रवास करून लोक यायचे. पण आता ह्यांनी हा नवीन रस्ता तयार केला, त्यामुळे खूप सोयीस्कर पडतं. सध्या तरी रस्ता चांगला आहे म्हणून आपल्याला एवढा काही प्रॉब्लेम होत नाही इथं. पण पूर्वीच्या काळी जी मशागत करावी लागायची ना लोकांना, ती मी बघितलं आहे स्वतः. आणि तीव्र उतार आहे खूप हा, हे बघा है ना, काय सीन आहे या ठिकाणी ना. काही डोंगरांवर तुम्हाला एकतर खूप दाट झाडी पाहायला भेटेल, अदरवाईज काही डोंगरांवर तुम्हाला झाडच पाहायला भेटत नाही. आपल्या राईट साईडला तुम्ही जंगल बघू शकतात आणि लेफ्ट साईडला एवढं काही जंगल खास आहे नाही. समोर चांगली दरड कोसळलेली बघा. आणि आपला प्रवास आता संपण्याच्या मार्गावरती आहे आणि आपण थोड्याच वेळामध्ये कोयली विहीर ह्या गावाला जाऊन पोचू. पण तुर्तास जंगलातून आपण प्रवास करतोय. झाडी नवीनच वाटत आहेत, म्हणजे जास्त यंग नाही आहेत ते. झाडं लावले ना तर त्याचा एक पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतोय यार आपल्याला. हे घाट सेक्शन बघा, इथं कॉर्नरिंग खूप आहेत. हां, हे बघा. $60 FPS मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. स्पीड थोडा जास्त वाटतो याच्यात. संध्याकाळचे 6:15 होत आहेत आणि असं काहीतरी सीन आहे बघा. अद्याप तरी इथं जंगल आहेच, म्हणजे आपण जंगलातच आहे. आणि आपण येऊन पोचलो आहे कोलीमाळ ह्या ठिकाणी. जसं की मी तुम्हाला बोललो होतो की आपला प्रवास सुरू झाला देवघोई, इराईबारी, कंकाळमाळ आणि त्याच्यानंतर मग आपण येऊन पोचलो आहे काय म्हणतात ह्याला, कोलीमाळला, सॉरी. तर इथपर्यंत हा प्रवास होता. प्रवास कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करा यार. आणि हा त्या बेल आयकनला पण दाबा आणि हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा आणि काळजी घ्या.